तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी बघतो या पहिल्या चित्रामध्ये की त्या चाकावर कुंभार एका विशिष्ट उद्देशाने काम करीत आहे, घडवित आहे. तसं देवाचा एक विशेष उद्देश, विशेष योजना तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे. दुसरी गोष्ट, तो कुंभार त्या चाकावर धीराने आणि काळजीपूर्वक काम करत होता, हे इरमायाने पाहिलं. आता ज्या वेळेस कुंभार ते मडके किंवा ते पात्र घडवतो त्यावेळेस अतिशय काळजीपूर्वक आणि धीराने तो कार्य करत असतो. आणि किती विशेष आहे नाही का. काही वेळेस आपल्यापैकी काही जणांना देवाला किती धीर धरावा लागतो, किती वर्ष तो वाट पाहत असतो की आपण त्याच्याकडे वळू. काही जणांना बरेच वर्ष लागतात देवाला घडवायला. तिसरी गोष्ट आपण चौथ्या वचनात पाहतो की तो अधिकाराने, तो कुंभार हक्काने आणि अधिकाराने काम करीत होता. चौथं वचन बघा, कुंभार मातीचे पात्र घडीत होता, हाती असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र केले. त्याला पाहिजे तसे म्हणजे त्याचा त्या मातीवर, त्या पात्रावर अधिकार आहे. तसं देवाला आपल्या जीवनावर, तुमच्या आणि माझ्या जीवनावर अधिकार आहे. आणि त्याला जसं योग्य वाटतं तशा रीतीने तो आपल्याला घडवत असतो. आता उदाहरणार्थ, जुन्या काळात फारो राजाचं उदाहरण आहे, मिसर देशाचा फारो. शास्त्र सांगतं की देवाने त्याला देवाचं नाव उंचावण्यासाठी, देवाचं गौरव प्रकट करण्यासाठी त्याला नेमलेलं होतं. म्हणजे त्याची योजना ही त्याच्यासाठी होती. तो देखील एक पात्र होता देवाच्या हाती. आणि रोमकरासपत्रात आपण असं वाचतो, रोमकरासपत्र 9 आणि याचं 17 वचनात असं लिहिलेलं आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो, ह्याच करिता मी तुला पुढे केले आहे की तुझ्यावर मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाम सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. बघा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाने एका विशेष उद्देशाने फारोला निवडलेलं होतं. आणि पुढे वचन 20 आणि 21 या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो बघा, हे मानवा, जो तू देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? घडलेली वस्तू घडणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? म्हणजे कुंभाराला मातीवर अधिकार आहे, पाहिजे तसं तो घडवू शकतो. पण हे कार्य करत असताना, देव आपल्याला घडवत असताना तो कधी फेल जातो का? 2 प्रकारे आपण हे समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट ही की देवाचे काही गुप्त उद्देश असतात आणि आहेत. काही त्याच्या योजना आहेत की ज्या नेहमी सिद्धीस जातील, त्या कधी फेल जाऊ शकत नाहीत. काही वेळेस ते आपल्याला तो दाखवत नाही किंवा प्रगट करत नाही. तर पहिली गोष्ट ही की गॉड हॅज हिज हिडन पर्पसेस. देवाचे काही गुप्त उद्देश असतात जे नेहमी तो अचीव करतो, तो सिद्धीस नेतो. आणि दुसरी गोष्ट जी आपण समजली पाहिजे ती ही की काही वेळा देवाचे उद्देश हे आपल्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे, आपल्या मनाच्या कठीणपणामुळे आपणच देवाच्या उद्देशांना आड येत असतो. परंतु त्या कुंभाराच्या मनात कसं पात्र घडवायचं हे ठरवलेलं होतं, तसं देवाच्या मनात आपलं, तुमचं आणि माझं काय करायचं, आपल्याला कसं घडवायचं हे त्याने ठरवलेलं आहे. तर पहिलं चित्र आपण या ठिकाणी पाहतो ते हे की ते चाकाचं चित्र, की कुंभार चाकावर काम करीत असल्याचं, आणि तो कुंभार परमेश्वर आहे. आता दुसरं चित्र जे आपण पाहतो ते चाकाचं चित्र आहे. पहिलं चित्र कुंभाराचं किंवा देवाचं, आणि दुसरं चित्र चाकाचं आहे, द पिक्चर ऑफ द व्हील. तिसरं वचन बघा, तो कुंभार चाकावर काम करीत होता. आता ते चाक म्हणजे काय? चाक काय दर्शवतो? चाक हे आपल्या दैनंदिन जीवनातले अनुभव,
रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस हे आहेत. देव दोन प्रकारे तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करत असतो. पहिली गोष्ट परिस्थितीच्या द्वारे, जीवनातल्या परिस्थितीच्या द्वारे. शास्त्र सांगतं रोमकरास पत्र 8:28 मध्ये की देवावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी घडतात, म्हणजे तो घडवून आणतो. आणि त्या ठिकाणी सर्व म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे देव सर्व परिस्थितीमध्ये, जीवनाच्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या जीवनात कार्य करीत असतो. जरा विचार करा. जुन्या काळात जर आपण पाहिलं, योसेफाचं उदाहरण घ्या. कशा परिस्थितीतून त्याला जावं लागलं, कशा रीतीने त्याच्यावर आरोप करण्यात आले, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. परंतु पवित्र शास्त्राचं सांगतं की त्या तुरुंगात देखील परमेश्वर योसेफाबरोबर होता. वेळोवेळी आपण शास्त्रात वाचतो की परमेश्वर योसेफाबरोबर होता. हे किती विशेष आहे की प्रत्येक परिस्थितीत तो आपल्याबरोबर असतो. दुसरी गोष्ट देव आपल्या जीवनात कार्य करताना जे आपण समजले पाहिजे ती ही की देव आपल्याला घडवण्यासाठी पहिली गोष्ट परिस्थितीचा उपयोग करतो आणि दुसरी गोष्ट लोकांचा उपयोग करत असतो. आता आपल्या सर्वांना असे लोक भेटतात ज्यांचे आपलं पटत नाही, जे आपल्याला आवडत नाही. परंतु काही असे लोक देव आपल्या जीवनात आणतो आणि त्यांच्याद्वारे तो आपल्याला घडवत असतो. देव लोकांचा उपयोग करतो आपल्याला घडवण्यासाठी, आपल्याला आकार देण्यासाठी. आता पात्र हे कुंभाराला सांगत नाही काय करावं, तर कुंभाराला त्याच्यावर अधिकार आहे. तसं लोकांच्या द्वारे काही वेळा आपल्या उणिवा आपल्याला समजतात आणि म्हणून लोकांच्या द्वारे देखील चांगले लोक, वाईट लोक, सर्व प्रकारचे लोक हे जे आपल्या जीवनात येतात, भेटतात, त्या लोकांचा परमेश्वर आपल्याला घडवण्यासाठी उपयोग करत असतो. आणि म्हणून प्रत्येक जण जे तुमच्या जीवनात येतं ते महत्वाचं आहे. त्याची एक भूमिका आहे, एक रोल आहे. उदाहरणार्थ देवाने पाऊलाला कसं घडवलं बघा, कसं त्याला आकार दिला. शास्त्र सांगते की देवाने सैतानाचं एक दूत त्याला नम्र ठेवण्यासाठी त्याच्या जीवनात राहू दिला आणि अशा प्रकारे पाऊलाने देवाला घडवलं. दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं पुन्हा योसेफाचं, की योसेफाचे भाऊ, त्या भावांच्या द्वारे कशा प्रकारचे ते भाऊ होते, तरी देवाने त्यांचा उपयोग करून योसेफाला घडवलं आणि जी काही योजना योसेफाच्या जीवनाविषयी होती ती घडवून आणली. देवावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी या त्यांच्या कल्याणासाठी घडत असतात. तर बघा, या शास्त्रभागात पहिलं चित्र आहे ते म्हणजे कुंभाराचं चित्र. दुसरं जे चित्र आहे ते चाकाचं चित्र आणि तिसरं चित्र आता जे आहे ते मडक्याचं चित्र आहे. यिर्मया 18 आणि वचन 4. कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हातात असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने त्याचे दुसरे पात्र घडवले. असं म्हटलेलं आहे की ते पात्र घडवत असताना कुंभाराच्या हातात, कुंभार ते घडवत असताना ते बिघडले. कदाचित त्याच्यामध्ये काही लंप असतील, काही खड्डे असतील आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याला विरोध केल्यामुळे किंवा ते अधिक कडक असल्यामुळे ते त्याने काढून टाकले आणि ते बिघडलं गेलं. कदाचित त्या पात्रातले काही हार्ड पॉइंट्स, कठीण पॉइंट ज्यांनी त्या कुंभाराच्या हाताला विरोध केला, घडण्याला विरोध केला, त्याच्यामुळे ते पात्र हे मोडलं गेलं. आता कुंभार हा देव आहे, पात्र हे तुम्ही आणि मी आहोत. ज्यावेळेस आपण देवाविरुद्ध बंडखोरी करतो, ज्यावेळेस आपण आपल्या इच्छेप्रमाणे चालू लागतो, देवाला विरोध करतो, तो आपल्याला घडवायचा प्रयत्न करत असताना त्यावेळेस असं होतं
की त्याच्यात हातात असताना देखील आपण बिघडून जातो. जुन्या काळातलं आणखी एक उदाहरण घ्या, शाऊल राजाचं. तो कशा प्रकारचा राजा होता, कशा प्रकारचा तरुण होता. तो एक सुंदर देखणा, उंच धिपाड, बुद्धिमान असा होता. सर्वांच्या मनात बसेल, इम्प्रेशन पडेल असा होता. लोक त्याच्यावर खुश होते. लोकांनी त्याची निवड केली. लोकांच्या पुष्कळ अपेक्षा होत्या. सुरुवात चांगली झाली, परंतु शाऊलाचा शेवट कसा झाला आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे शाऊल हा जसं काय जे पात्र देवाच्या हातात होता, तो घडत असताना बिघडला गेला. त्याने देवाविरुद्ध बंड केलं. परमेश्वरापासून तो दूर गेला आणि कुंभाराच्या हातात असलेल्या पात्रासारखा तो बिघडला. आणि चौथं आणि शेवटचं जे चित्र या शास्त्रभागात जे आहे ते पुन्हा घडवलेल्या पात्राचं चित्र. चौथ्या वचनात बघा, जेव्हा ते पात्र त्या कुंभाराच्या हातात बिघडलं, त्याने ते पुन्हा घडवलं. आता जरा विचार करा, तुम्ही आणि मी जर कुंभार असतो आणि आपण एखादं पात्र जर घडवत असतो आणि ते जर बिघडलं, तर आपण काय केलं असतं? मी काय केलं असतं? मी ते घेऊन फेकून दिलं असतं, कुठंतरी टाकून दिलं असतं. परंतु देव जो कुंभार, तो काय करतो? तो आपल्याला फेकून देत नाही, टाकून देत नाही, तर तो पुन्हा घडवत असतो. तो पुन्हा घडवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो आपल्याला घडवतो, तो आपल्याला आकार देतो. ज्या ठिकाणी आपल्याला मोडलं पाहिजे तिथं मोडतो. आणि हे सर्व आपल्याला पुन्हा घडवण्यासाठी. आणि काही वेळेस देवाच्या हातात मोडलं जाणं, आकार दिलं जाणं हे फार महत्वाचं असतं. आणि परमेश्वराला हे असं करायला आवडतं. उदाहरणार्थ अब्रामाचं उदाहरण घ्या, जुन्या करारातलं. की अब्राम हा मूर्तीपूजा करणारा, देवदैवतांची भक्ती करणारा मनुष्य होता आणि देवाने त्याला निवडलं. त्याच्यानंतर देखील त्याच्या जीवनात बऱ्याचशा उणिवा होत्या. तो काही लगेच परिपूर्ण झाला नाही. कोणी लगेच परिपूर्ण होत नसतं. तो खोटं बोलला, त्याने लबाड्या केल्या, त्याने अविश्वास दाखवला, त्याने चुका केल्या, परंतु तरीही तो देवाच्या हातात राहिला. तो मोल्डेबल आकार देण्यालायक राहिला. देव त्याच्या जीवनात कार्य करीत राहिला, त्याला घडवत राहिला आणि एक दिवशी तो घडला गेला. दुसरं उदाहरण जुन्या करारामध्ये दावीद राजाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दावीद राजा हा परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य होता. अ मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट. परंतु तरीही त्याच्या जीवनामध्ये पाप होतं, त्याने चुका केल्या. परंतु तो देवाच्या हातात, देवाच्या अधीन राहिला. तो जरी मोडला गेला तरी देवाने त्याला पुन्हा घडवला. स्तोत्र 51 मध्ये त्याची प्रार्थना आहे पश्चातापाची. दाविदाने त्याला पुन्हा घडवू दिलं. तो देवापासून फिरला नाही. आणि म्हणून हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की देव आपल्याला टाकून देत नसतो. जरी आपण त्याच्या हातात बिघडलं गेलो तरी तो तुम्हाला आणि मला पुन्हा घडवत असतो. तो पुन्हा घडवणारा देव आहे. आता हे भांड, हे पात्र घडवल्यानंतर कुंभार काय करतो तुम्हाला माहित आहे का? तो त्या पात्राला एका तप्त अशा पेटलेल्या भट्टीत टाकत असतो. तो लगेच त्याचा वापर करत नाही. आणि त्या भट्टीमध्ये जो अग्नी, जो जाळ असतो, तो योग्य तापमान तो ठेवत असतो की किती पेटू द्यायचं, किती गरम करायचं. तसं देव देखील आपल्याला जीवनाच्या परिस्थितीतील, परीक्षातील भट्टीत आपल्याला टाकत असतो. आणि आपला विश्वास जो सोन्याहून मौल्यवान आहे तो पारखून पाहत असतो. त्याचं शुद्धीकरण होत असतं. परंतु देवाचं लक्ष टेम्परेचरकडं, तापमानाकडं असतं. आपल्या शक्तीपलीकडे, तुमच्याने माझ्या शक्तीपलीकडे तो आपली परीक्षा होऊ देत नसतो.
आणि जसं 4थ्या वचनात सांगितलेलं आहे यिर्मया 18च्या, की त्याने ते पुन्हा घडवले. त्याने एक दुसरं पात्र तयार केलं आणि देवाला मोडलेल्या पात्रातून एक नवीन दुसरं पात्र तयार करायला आवडतं. तुमचं आणि माझं मोडकळीस आलेलं मोडलेलं जीवन हे घडवून ते नवीन करायला आवडतं. आणि ह्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. 2 कोरिंथ 5:17 सांगितलेलं आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहे. कदाचित आज तुम्ही एक बिघडलेलं पात्र असाल, मोडले गेलेले असाल, परंतु एक आनंदाची बातमी आहे, दिलासाची बातमी आहे की देव हा पुन्हा घडवणारा दैव आहे. पण पुन्हा घडवले जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट ही की प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा त्याच्याकडे आला पाहिजे. पापांची क्षमा मिळवली पाहिजे, मागितली पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्या हातात, कुंभाराच्या हातात जसं मडकं ते पात्र असतं, तसं देवाच्या हातात लीन आणि नम्र होऊन त्याच्या बरोबर असलं पाहिजे, चाललं पाहिजे. त्याला जसं पाहिजे तसं त्याच्या योजनेनुसार आपल्याला आपलं जीवन त्याला घडवू दिलं पाहिजे, त्याच्या विरुद्ध बंडखोरी न करता. आणि मग आपण, तुम्ही आणि मी, देवाची जी योजना आहे त्या योजनेप्रमाणे, देवाने ठरवल्याप्रमाणे एक निवडलेलं आणि मानाचं पात्र असं ठरवू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.